पेरूची कोशिंबीर करू, चवीला खूप छान लागते। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। 2 पेरू घेतलेत, खूप कच्चेही नाहीत आणि खूप पिकलेलेही नाहीत असे पेरू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। पेरूमधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे आणि पेरूच्या उभ्या फोडी करून छोटे छोटे असे तुकडे करून घेत आहे। सर्व तुकडे करून झाले की ते मी एका बाउलमध्ये काढलेत पहा आणि त्यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे। तसंच चवीनुसार मीठ हे देखील त्यामध्ये मी घातलेलं आहे आणि याला झणझणीत फोडणी देणार आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यात 2 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी त्यात घातलेली, ती छान तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं, ते सुद्धा छान फुललेलं आहे पहा। 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत, तुकडे हिरव्या मिरचीचे घातलेले आहेत। तिखटसुद्धा घालू शकतो, पण हिरवी मिरचीची चव छान येते। 8-10 कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत आणि ही झणझणीत फोडणी आपण ह्या पेरूच्या कोशिंबिरीवर घालणार आहोत। त्यापूर्वी मी 1 वाटीभर दही घेतलेलं आहे आणि हे दही घट्टसर दही आहे, आंबटसुद्धा नाही आणि हे दही पेरूंच्या तुकड्यांवर घातलेलं आहे। पेरूचे तुकडे, साखर, मीठ आणि दही सर्व चांगले मिक्स करून घेतले आणि ही झणझणीत फोडणी त्यावर घातलेली आहे पहा। खूप छान चवीची कोशिंबीर तयार होते। सर्व हे छान मिक्स करून घेऊ आणि आंबट गोड तिखट चवीची कोशिंबीर जेवताना तोंडी लावणं म्हणून खूपच छान लागते। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।